मिरजेत कृष्णा नदीची पाती 52 फुटांवर गेली। ढवळी म्हैसा रस्त्यावर पुराचं पाणी आल्यानं संपर्क तुटला। स्मशानभूमीमध्ये पाणी शिरलंय। सवाष्ण महिलांच्याकडून कृष्णामाईची ओटी भरून पूजन झालेलं आहे। सतत संततधार पाऊस आणि कोयना धरणातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग केला जात असल्याने कृष्णा नदीला पूर आलेला आहे। मिरजेत कृष्णा नदीची पाण्याची पाती 52 फुटांवर गेली असून नदीकाठावरील गावे, रहिवासी वस्ती आणि शेतीला पुराचा धोका निर्माण झाला आहे। झपाट्यानं पाण्याची पाती वाढण्याचं प्रमाण कमी झाल्याने नदीकाठावरील नागरिकांना थोडासा दिलासा मिळालेला आहे। रात्री 3 फूट पाणी वाढल्याचं दिसून आलं। मिरज तालुक्यातील ढवळी गावातील नदीच्या पात्रातून पाणी बाहेर पडलेलं असून स्मशानभूमीमध्ये पाणी शिरलेलं आहे आणि त्यासोबतच नदीकाठावरील शेतीचं मोठं नुकसान झालेलं आहे। ढवळी म्हैसा रस्त्यावरही पुराचं पाणी आल्याने ढवळी गावाचा संपर्क तुटलेला आहे। अद्याप पाण्याची पाती स्थिर झाली नसल्याने पुराचा धोका कायम आहे। प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिलेला आहे। कृष्णा नदीला पूर आल्याने सवाष्ण महिलांनी आज कृष्णामाईची ओटी भरून पूजन केलं। यावेळी नदीकाठावर महिलांसाठी पूजनासाठी गर्दी झाली होती। आज ढवळीमध्ये म्हैसा रस्त्यावर 2 फूट पाणी आहे आणि पाणी वाढण्याची शक्यता आहे। वाढले तर रस्ता बंद होऊ शकते। पाणी पुरवठा ढवळीची विस्कळीत झाली होती, आता पूर्वपदावर आहे। ढवळी ग्रामपंचायत ग्रामस्थ सर्व सज्ज आहेत। स्मशानभूमी पाण्याखाली आहे। नदीकाठील जमीन पाण्याखाली गेलेली आहे। सोयाबीन, उडीद पाण्याखाली आहे। ऊससुद्धा पाण्याखाली गेलेला आहे। जास्त दिवस पाणी राहिलं तर ऊससुद्धा खराब होण्याची शक्यता आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मिरज।